press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या संदर्भात माहिती पाहिली. पण आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची साधारणपणे 8 वैशिष्ट्ये पाहिली होती. त्यामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास, किंमत सिद्धांत, आंशिक समतोल, विशिष्ट गृहीतकांवर आधारित, विभाजन पद्धत, सीमांत तत्वाचा वापर, बाजार रचनेचे विश्लेषण आणि लास्ट वन मर्यादित व्याप्ती. अशा प्रकारे आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची ही 8 वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे जे काही महत्व आहे त्याचे एकूण 7 पॉइंट तुमच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्व, इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. आता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र कोणकोणत्या गोष्टींसाठी किंवा कोणकोणत्या घटकांसाठी महत्वपूर्ण आहे याबद्दल माहिती घेताना पहिलाच पॉइंट येतो तुमचा की किंमत निर्धारण. आपण व्याप्तीमध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये 2 महत्वपूर्ण घटक पाहिले होते. गुड्स अँड सर्व्हिस प्राइस डिटर्मिनेशन अँड सेकंड वन प्रोडक्शन फॅक्टर प्राइस डिटर्मिनेशन. वस्तू आणि सेवांची किंमत निश्चिती आणि उत्पादन घटकांची किंमत निश्चिती. हे दोनही घटक आपण कुठे अभ्यासतो? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये. म्हणूनच पहा, इथे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या महत्वामध्ये पहिलंच महत्व किंमत निर्धारण. उत्पादन घटकांच्या किमती असतील किंवा वस्तू आणि सेवांच्या किमती असतील, या दोनही किमती निर्धारित करण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र महत्वपूर्ण ठरतं. म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस प्राइस डिटर्मिनेशन अँड प्रोडक्शन फॅक्टर प्राइस डिटर्मिनेशन, या दोन्हीसाठी तुम्हाला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र महत्वपूर्ण ठरते. त्यानंतर दुसरा भाग येतो मुक्त बाजार अर्थव्यवस्था. आता फ्री इकॉनॉमी. मुक्त बाजार अर्थव्यवस्थेमध्ये पहा, बरेचसे जे काही निर्णय असतात ते मार्केट मेकॅनिझम, बाजार यंत्रणेमार्फत ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होत असतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या सरकारी हस्तक्षेपाची आवश्यकता नसते आणि हे जे महत्व आहे हे तुम्हाला अर्थशास्त्राद्वारे आता इथे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा काय भाग येतो तर पहा, जे यंत्रणा आहे मुक्त बाजारामध्ये महत्वाचे 3 प्रकारचे प्रश्न असतात. तुम्हाला याआधी सांगितलं आहे बेसिक इकॉनॉमिक प्रॉब्लेम त्यांना म्हटलं जातं. व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस अँड हाऊ मच टू प्रोड्यूस. काय उत्पादित करायचं, कसं उत्पादित करायचं आणि किती प्रमाणावर उत्पादित करायचं, यासारखे उद्योजकाला किंवा उत्पादकाला पडलेले जे प्रश्न आहे ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र महत्वपूर्ण ठरत असतं. म्हणून पहा, सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास त्याचा फायदा होतो. मुक्त बाजारामध्ये वस्तू आणि किमती कशा निर्धारित होतात, उत्पादन घटकांच्या किमती कशा निर्धारित होतात आणि त्या सहाय्याने उत्पादन, पुरवठा, मागणी या घटकांमध्ये समतोल कसा साध्य करता येतो यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र महत्वपूर्ण ठरतं. त्यानंतर पहा, यामध्येच पहा, आर्थिक निर्णय जे आपण खाजगी पातळीवर घेत असतो, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र त्यासाठी फायदेशीर असतं. खाजगी पातळीवरील निर्णयासाठी शासन किंवा इतर कोणत्याही यंत्रणेचा तेथे हस्तक्षेप नसतो. मार्केट मेकॅनिझम, बाजार यंत्रणा, तुम्हाला सांगितलं मी की बाजार यंत्रणेद्वारेच वस्तू आणि सेवांच्या किमती निर्धारित होत असतात आणि अर्थव्यवस्थेमध्ये जो काही संतुलन आहे, जो काही इक्वॅलिब्रियम आहे तो प्रस्थापित होत असतो. त्यानंतर पहा, विदेशी व्यापार. तिसरा पॉइंट आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या महत्वामध्ये विदेशी व्यापार हा एक महत्वाचा पॉइंट आहे. विदेशी व्यापार करताना कोणत्या वस्तूंवर टॅरिफ म्हणजे जकात किंवा कोटा वापरायचा. आता कोटा हे तर बंद झालेला आहे, परंतु जकात अजूनही वापरली जाते. मग कोणत्या वस्तूंवर जकात अधिक असेल तर मग त्याचा इम्पॅक्ट कसा होतो, उपभोगावर परिणाम कसा होतो,
कुठल्याही वस्तूच्या उत्पादनावर त्याचा इफेक्ट काय होतो, आयात एखाद्या पर्टिक्युलर वस्तूच्या आयातीमुळे आपल्या देशातील व्यापाऱ्यांवर किंवा आपल्या देशातील उत्पादकांवर त्याचा परिणाम कसा होतो, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या सहाय्याने करू शकतो. म्हणूनच पहा, सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूंवरील परिणाम, कोणत्याही दोन देशाच्या चलन विनिमय दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूंचं स्पष्टीकरण करण्यास महत्वपूर्ण ठरतं. आंतरराष्ट्रीय व्यापारापासून कशा प्रकारे फायदा मिळवता येईल, ह्या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या सहाय्याने समजू शकतो. त्याचप्रमाणे चलन विनिमय जो आहे, करन्सी एक्सचेंज, तुम्ही आपला विनिमय दर पाहिला आपल्या रुपयाचा डॉलरमध्ये, मग त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन कशा प्रकारे, चढ उतार कशा प्रकारे होतात, या संदर्भात माहिती पाहण्यासाठी तुम्हाला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र महत्वपूर्ण ठरतं. त्यानंतर पहा, चौथा पॉइंट येतो इथे, आर्थिक प्रारूपांची निर्मिती. विविध आर्थिक प्रारूप आहे, सिद्धांत आहे, यांची निर्मिती सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केलेली आहे आणि त्याचा फायदा आपल्याला वेगवेगळ्या निर्णयांसाठी, शासनाला किंवा वेगवेगळ्या व्यक्तींना, उद्योजकांना विविध निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरत असतो. पहा, सूक्ष्म अर्थशास्त्र सुलभ प्रारूपांद्वारे विविध गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास सहाय्य करते. विविध संज्ञा, संकल्पना, परिभाषा, नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यासारखे महत्वपूर्ण योगदान सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे दिले जाते. वेगवेगळ्या लॉ, आता पहा तुम्ही पुढे अभ्यासणार आहात, मागणीचा नियम असेल, पुरवठ्याचा नियम असेल, लवचिकते संदर्भात माहिती असेल किंवा उपभोगा संदर्भात माहिती असेल, हे सर्वच्या सर्व नियम अतिशय समर्पकपणे आपल्याला आपल्या जीवनाशी संबंधित कसे आहेत. पहा, याआधी तुम्हाला मी बराच वेळ सांगितलं की अर्थशास्त्र हे मानवी वर्तणुकीचा अभ्यास करणारे शास्त्र आहे आणि अर्थशास्त्रातले जे सिद्धांत आहे ते मानवी वर्तणुकीने वेगवेगळ्या परिस्थितीत कशा प्रकारची प्रतिक्रिया दिली याचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या वस्तूची किंमत जर वाढत असेल तर त्याच्या मागणीवर लोकांचा काय परिणाम होतो, मग ती वस्तू लोकांच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारची आहे. ती वस्तू महत्वपूर्ण असेल तर मागणी कॉन्स्टंट राहणार, ती वस्तू महत्वपूर्ण नसेल तर मागणीमध्ये नक्कीच किंमत वाढीचा इनव्हर्स रिलेशन, अपोजिट किंवा विरुद्ध परिणाम होणार आहे. म्हणजे किंमत वाढली मागणी कमी होणार आहे, किंमत कमी झाली मागणी वाढणार आहे. तर अशा प्रकारे जे सिद्धांत आहे ते मानवी वर्तणुकीला धरून मांडण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढे पहा, पाचवा पॉइंट येतो व्यावसायिक निर्णय. व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातील जे काही लिखाण आहे ते महत्वपूर्ण ठरतं. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे जे सिद्धांत आहे ते व्यावसायिकांना देखील उपयुक्त असतात. ट्रेंड्स, त्याला तुम्ही कल म्हणतात, की विक्रेत्यांचा किंवा ग्राहकांचा जो काही कल आहे त्याचं आकलन करून विक्रेते त्यांच्या समोर आपलं प्रोडक्ट घेऊन जात असतात. मग ते प्रोडक्ट नेत असताना सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातील वेगवेगळ्या संकल्पनांचा वापर करून ते ग्राहकांसमोर प्रेझेंट केलं जातं आणि त्याचा फायदा विक्रेत्यांना त्यांचं प्रॉफिट मॅक्झिमाइज करण्यासाठी होत असतो. म्हणूनच पहा, व्यावसायिकांना महत्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत मदत करतात. या निर्णयाद्वारे उत्पादन खर्चांची निश्चिती, वस्तूंची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन आणि नफा इत्यादींचा समावेश होतो. म्हणजे मॅक्झिमम प्रॉफिट कशा प्रकारे, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन कशा प्रकारे करता येईल. वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या ग्राहकांसमोर येत असतात, पण त्या वस्तूमध्ये चेंजेस करून प्रॉडक्ट डिफरन्सिएशन, त्याला एक संकल्पना आहे पहा. भविष्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस मक्तेदारीयुक्त बाजार ही बाजाराचा जो प्रकार आहे त्याबद्दल अभ्यास करणार, त्यामध्ये तुम्हाला प्रॉडक्ट डिफरन्सिएशन याबद्दल माहिती मिळेल की आपली वस्तू इतरांपेक्षा वेगळी आहे हे भासविण्याचा केलेला जो काही प्रयत्न आहे त्याला वस्तुभेद असे म्हणतात. आणि हा वस्तुभेद करून नफ्याचं महत्तमीकरण कशा प्रकारे करता येईल या संदर्भात माहिती सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राद्वारे आपणास मिळते. त्यानंतर पहा, सहावा पॉइंट येतो शासनास उपयुक्त. शासनाला देखील वेगवेगळ्या प्रकारची धोरणं आखावी लागतात. त्या धोरणांसाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे सिद्धांत महत्वपूर्ण ठरतात. त्यामध्ये पहा, सरकारचं कर विषयक धोरण असेल, सार्वजनिक खर्च विषयक धोरण असेल, किंमत धोरण असेल, आर्थिक धोरणांची आखणी करताना जे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातील सिद्धांत आहे किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे जे काही लिखाण आहे ते शासनाला उपयुक्त ठरतं.
पण सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचे जे काही सिद्धांत आहे किंवा सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचं जे काही लिखाण आहे त्या लिखाणाच्या सहाय्याने शासन एकतर जे मॉनिटरियल पॉलिसी आहे, चलनविषयक धोरण आहे, त्याचप्रमाणे फिस्कल पॉलिसी आहे, त्या इम्प्लिमेंट करताना त्याचा इम्पॅक्ट सर्वसामान्यांवर कसा होईल, संपूर्ण समाजावर त्याचा परिणाम कसा होईल हे विचारात घेऊन मग नंतर त्या पॉलिसीज इम्प्लिमेंट केल्या जातात, ती धोरणं राबवली जातात आणि या सर्वांसाठी सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र महत्वपूर्ण ठरतं. त्यानंतर पहा, सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचं जे काही शेवटचं महत्वाचा पॉइंट आहे तो आहे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. आता कल्याणकारी अर्थशास्त्रामध्ये जे काही साधन संपत्ती आहे, मर्यादित साधन संपत्ती चांगल्या प्रकारे वेल युटिलाइज कशा प्रकारे करता येईल या संदर्भात सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राद्वारे माहिती पुरवली जाते. पहा, सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साध्य करता येईल याचा अभ्यास करते. तसेच सामाजिक कल्याणावर करांचा कसा परिणाम होतो याबाबतही अभ्यास करते. एक पर्टिक्युलर टॅक्स, एखाद्या वस्तूवरचा, एखाद्या सेवेवरचा टॅक्स वाढविल्यामुळे समाजावर त्याचा परिणाम काय होतो, समाजातील वेगवेगळ्या घटकांवर त्याचा परिणाम काय होतो या संदर्भातील माहिती तुम्ही सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राद्वारे समजून घेऊ शकतात. म्हणजेच पहा, शासनाला कर विषयक धोरण राबवताना देखील सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र महत्वपूर्ण ठरतं आणि या कर विषयक धोरणाचा उद्देशच सोशल वेलफेअर, सामाजिक कल्याण साध्य करणं, की ज्यांच्याकडे जास्त संपत्ती आहे अशाकडून पैसे कलेक्ट केले जातात कर स्वरूपात आणि ज्यांच्याकडे पैसे कमी आहेत अशा व्यक्तींना सार्वजनिक खर्चाच्या स्वरूपात तो पैसा पुरविला जातो. तर अशा प्रकारे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचं महत्व आपण या 7 पॉइंटच्या सहाय्याने पाहिलेलं आहे. त्यामध्ये पहिला पॉइंट येतो तपा किंमत निर्धारण, वस्तू व सेवांच्या किमती, त्याचप्रमाणे उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात यासाठी सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र महत्वपूर्ण ठरतं. त्यानंतर मुक्त बाजार अर्थव्यवस्था, त्यामध्ये व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस, हाऊ मच टू प्रोड्यूस यासारखे प्रश्न हे सॉल्व्ह करण्यासाठी किंवा यासारख्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र महत्वपूर्ण ठरतं. त्यानंतर विदेशी व्यापार, त्यामध्ये जकात विषयक निर्णय असतील, त्याचबरोबर जे काही फॉरेन करन्सी आहे, विदेशी चलन आहे, त्याचा जो विनिमय दर आहे, एक्सचेंज रेट आहे, त्याच्याबद्दलचे निर्णय घेण्यासाठी सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र महत्वपूर्ण ठरतं. त्यानंतर आर्थिक प्रारूप, वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक प्रारूपे आहेत, त्या संदर्भातही सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र महत्वपूर्ण ठरतं. तुम्हाला सांगितलं मी की तुम्ही पुढे मागणीचा नियम असेल, पुरवठ्याचा नियम असेल किंवा घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम असेल, या सर्वांचा वापर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करताय. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र काय आहे की मानवी वर्तणुकीचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. एका पर्टिक्युलर निर्णयामुळे किंवा एका पर्टिक्युलर घटनेमुळे समाजातील किंवा संपूर्ण समाजावर त्याचा काय परिणाम होतो, एखाद्या गोष्टीची किंमत, एखाद्या वस्तूची किंमत, पर्टिक्युलर प्राइस वाढली, त्याचा इम्पॅक्ट समाजातील वेगवेगळ्या घटकांवर कसा होतो, उत्पादकावर कसा होतो, विक्रेत्यावर कसा होतो, ग्राहकांवर कसा होतो हे पाहण्यासाठी सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र महत्वपूर्ण ठरतं. त्यानंतर व्यावसायिक निर्णय, व्यवसायविषयक निर्णय घेण्यासाठी सुद्धा सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र महत्वपूर्ण ठरतं. व्यावसायिकांना आपल्या वस्तूमध्ये कशा प्रकारचे बदल करायचे, त्याचप्रमाणे आपली वस्तू सेल्स मॅक्झिमायझेशन, विक्रीचं महत्तमी करण्यासाठी सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचे सिद्धांत महत्वपूर्ण ठरतात. शासनास उपयुक्त, शासनाचे जे काही धोरण आहे ते इम्प्लिमेंट करताना सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र शासनास उपयुक्त ठरतं. आणि कल्याणकारी अर्थशास्त्र, मग त्यामध्ये कर रचना किंवा कर इम्प्लिमेंट करताना देखील सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र उपयुक्त ठरतं. तर अशा प्रकारे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राच्या महत्वाचे हे 7 पॉइंट आपण आज पाहिलेले आहेत. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे या लेक्चरमध्ये जे काही तुम्हाला 7 पॉइंट सांगितलेले आहे ते सर्व 7च्या 7 पॉइंट तुम्ही युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करायचे. त्याचप्रमाणे तुमचं नाव आणि तुमचा 11वीचा जो काही रोल नंबर आहे तो देखील तुम्ही युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करायचा. लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.